पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण जे झी 24 तासनं उघड केलेलं आहे, यामध्ये रवींद्र तारूला आज आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलीस ठाण्याअंतर्गत दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला 7 तारखेला अटक केली। त्यानंतर 8 तारखेला पौड न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आणि आज रवींद्र तारूची पोलीस कोठडी संपतीये आणि त्यामुळे बावधन पोलीस त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये आज हजर करणार आहेत। आता पुन्हा पुढे पोलीस कोठडी मिळते की त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर पुण्यातल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपण थेट जाऊया पुण्यामध्ये जाणून घेऊया काय नेमके आजचे महत्त्वाचे तपशील आहेत। निलेश, आज निश्चितच पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण जे झी 24 तासनं उघड केलेले आहे त्यामध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट आहेत। आज मुख्यतः कोर्टामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत, काय नेमके तपशील आहेत? खरं तर 12 दिवसांपासून शीतल तेजवानी जी आहे ती पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। तिची पोलीस कोठडी आहे। या 8 दिवसांमध्ये पुणे पोलिसांनी सखोल चौकशी केलेली आहे। तिचे बँक स्टेटमेंट तपासण्यात आलेलं आहे, मोबाईल डाटा या ठिकाणी मोबाईलचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज 12 दिवसांनंतर आता पुन्हा एकदा तिला कोर्टात हजर केलं जाईल, कारण तिची आज पोलीस कोठडी संपली जाईल। त्यामुळे कदाचित शीतल तेजवानीची रवानगी जी आहे ती येरवड्या जेलमध्ये होण्याची पण शक्यता आहे, कारण न्यायालयीन कोठडी जर मिळाली तर तिला येरवड्यात जावं लागेल। मात्र या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन आहे, पोलीस आहेत ते सुद्धा शीतल तेजवानीचा ताबा मागण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे या प्रकरणातले सब रजिस्टर रवींद्र तारू यांची सुद्धा 8 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती संपणार आहे। मात्र आणखीन तपासासाठी तारूंची पोलीस कोठडी जी आहे ते पुन्हा एकदा मागण्याची शक्यता पिंपरी चिंचवड पोलिसांनी व्यक्त केलेली आहे, कारण त्यांना आणखीन काही तपास करायचा आहे। तारूंला कुठल्या अधिकाऱ्याचा फोन आला होता याचा विशेष करून त्यांना तपास करायचा आहे। त्यामुळं तारूची पोलीस कोठडी मागण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते अग्रेसिव्ह असणार आहे। तर तिसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये मीडिया कंपनीचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील हे आज पुणे पोलिसांसमोर हजर राहणार का हे महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांना 3 वेळा या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। पहिल्यांदा त्यांनी लग्नाला जायचं कारण सांगितलं होतं, तर 2 वेळा त्यांनी प्रकृती खराब असल्याचं कारण सांगून चौकशीला सामोरं जाणं टाळलं होतं। आज ते नवीन कारण घेऊन येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सातत्याने ते पोलीस चौकशी असेल किंवा चौकशी समिती असेल या समितीला हजर न राहत्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं दिग्विजय पाटील हे नवीन कारण घेऊन येतात का हजर राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। या 3 गोष्टी आज पुण्यामध्ये महत्त्वाचं असणार आहे, कारण झी 24 तासने हे कोरेगाव पार्क मधील जे जमीन प्रकरण आहे ते उघडकीस केलेलं आहे आणि या प्रकरणातले हे 3 मुख्य आरोपी आहेत आणि त्यांची आज सुनावणी आहे आणि चौकशी सुद्धा होणार आहे। त्यामुळे आज शीतल तेजवानी येरवड्या जेलला जाते का किंवा तिला पोलीस कोठडी मिळणार का न्यायालयीन कोठडी मिळणार हे आज सिद्ध होईल। तर दुसरीकडं रवींद्र तारू आहे त्यांना आज पुण्यामध्ये सगळ्या घडामोडींवर जरूर निलेश लक्ष ठेवून राहा, कारण वेळोवेळी आपण जोडले जाऊ आणि या संदर्भातले ताजे तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते।